तर मराठी सक्तीच्या भाषेवर आता रिक्षा चालक आक्रमक झालेले आहेत आणि संपाची देखील आता त्यांनी हाक दिलेली आहे. नाही, मी आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या रिक्षा चालकांना, रिक्षा संघटनांना विनंती करतो की आततायीपणे असा कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका किंवा घोषणा करू नका. 1989 सालचा हा कायदा आहे. परमिट चालू केल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी त्यामध्ये थोडासा बदलाव करून 2019 साली एक परिपत्रक काढलं होतं आणि ते परिपत्रक म्हणजे राज्यामध्ये मराठी भाषिकांची कुठलीही गळचेपी होऊ नये. पॅसेंजर जर मराठी असेल तर त्याच्याबरोबर मराठीमध्ये रिक्षा चालक असू द्या, टॅक्सी चालक असू द्या, ओला, उबेर, रॅपिडो चालक असू द्या, त्यांना मराठीमध्ये बोलणं अनिवार्य आहे. मराठी जर ते बोलत असतील तर तुम्हाला समजलं गेलं पाहिजे. त्यामुळे वादविवाद निर्माण होणार नाही आणि ह्या घटना घडलेल्या आहेत. आम्ही हा सक्तीचा निर्णय काय आज घेतलेला नाहीये. हा निर्णय 2019 साली किंवा 1989 सालच्या नियमानुसार झालेला आहे. मी फक्त परिवहन मंत्री म्हणून आमचे आरटीओचे अधिकारी ते योग्य प्रकारे कारवाई करतात का हे फक्त तपासतोय. ते चुकीचं काय आणि रिक्षा चालकांना, मालकांना, ओला, उबेर, रॅपिडोवाल्यांना, टू व्हीलरवाल्यांना माझं एकच मत आहे की अहो महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुम्ही हेकेखोरपणे संपाचं हत्यार डायरेक्ट उपसताय हे पण योग्य नाही. मला निवेदन द्या, तुमचं काय मत आहे माझ्याशी चर्चा करा. मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे. परंतु वृत्तपत्रांच्या माध्यमातून, वृत्तवाहिनींच्या माध्यमातून काहीतरी घोषणा करायच्या, काहीतरी लोकांना म्हणजे कुठेही अडचणीत आणण्यासाठी काहीतरी योजना हे परिवहन मंत्री आखतात असं बोलायचं हे योग्य नाही. माझ्याशी चर्चा करा ना, तुम्हाला काय हवंय, नियमावली काय आहे. जेव्हा बॅच घेतले, परमिट घेतले किंवा तुम्ही लायसन्स घेतले तेव्हा जे ॲफिडेव्हिट दिलं होतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय काय लिहून दिलंय तुम्ही स्वतः सह्या केलेल्या आहे त्याच्यावर टॅक्सी चालकांनी आणि रिक्षा चालकांनी. त्यामुळे ती अंमलबजावणी ही कायद्यानुसार होणं गरजेचं आहे. ती मी करतोय आणि का कायद्यानुसार करतोय याचं कारण आहे की अनेक तक्रारी दाखल झाल्या, गुन्हे दाखल झाले आहे, वादविवाद निर्माण झालेले आहे प्रवाशांचे आणि रिक्षावाल्यांचे आणि टॅक्सीवाल्यांचे आणि हे प्रकार कुठेही होऊ नये, थांबवावे. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी जर परिवहन मंत्री म्हणून जर तुम्ही निर्णय घेत असेल आणि त्या निर्णयाचं स्वागत अनेक संघटनांनी केलेलं आहे, अनेक सामाजिक संघटनांनी केले. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये सगळ्या जे साहित्यिक आहेत ह्या राज्यातले मराठीवर प्रेम करणारे, मराठीचा प्रचार आणि प्रसार करणारे त्यांची एक बैठक आहे. ते मला काही उपाययोजना यावर आहेत का त्याचं मार्गदर्शन करणारे. तुम्ही सुद्धा या. मी आवाहन करतो परिवहन मंत्री म्हणून चर्चेला तर बसा. चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल. बघा मी तुम्हाला सांगतो, बघा मी सदावर्तेंची भावना समजतो. गेल्याच आठवड्यामध्ये ते जे एसटी चे जी आमची बँक आहे त्या बँकेवर त्यांचा चेअरमन होता आणि अचानक गेल्या आठवड्यामध्ये तिथे शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा एक वर्ग तयार झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आणली आणि धोबीपछाड केला सरदावर्तेला. तर तो आता सरदावर्तेला थोडंसं तो दुःख होणारच आहे ना. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सदावर्तेंचं दुःख मी समजू शकतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अहो तुम्ही मराठी आहात. शशांकरावांना मला हे सांगायचं आहे, तुमचे वडील जेव्हा हे रिक्षा टॅक्सी संघटना चालवायचे आदरणीय शरदराव, ते सुद्धा ह्या मराठीची जी भूमिका आहे त्या भूमिकेला सहमत होते आणि राज्य शासनाला सहकार्य करत होते. किंबहुना त्या कालच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं होतं की नाही महाराष्ट्रामध्ये आमचे जे टॅक्सी चालक आहे, रिक्षा चालक आहे त्यांना आम्ही स्वतः मराठी बोलायला प्रवृत्त करू. आणि वडिलांच्याच भूमिकेच्या विरोधामध्ये तुम्ही स्टेटमेंट करताय. एखादी बँक तुमच्या हातातनं गेली म्हणून तुम्ही परिवहन मंत्र्यांच्या विरोधात आणि मराठीच्या विरोधात भूमिका घेतात. असं काही करू नये. माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही जा, कर्नाटकामध्ये जा, तेलंगणामध्ये जा, केरळामध्ये जा, तुम्ही परदेशामध्ये भरपूर काही लोक फिरतात. फ्रान्समध्ये जा, इटलीमध्ये जा, जर्मनीमध्ये जा, तेथील स्थानिक भाषांना प्राधान्य दिलं जातं. मग महाराष्ट्र काही वेगळं आहे का? तुम्ही महाराष्ट्राला
आपल्या मराठीपासून का वंचित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे? मराठीचा प्रचार आणि प्रसार करणं काळाची गरज आहे आणि ती तुम्ही आमच्यासोबत केली पाहिजे. दुर्लक्ष केलं म्हणायचं का? नाही, काय होतं माहितीये का, बघा अनेक आता ह्या एमएमआर क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ह्या घटना एमएमआर क्षेत्रामध्ये घडत आहेत, कारण शहरीकरण वाढत चाललेलं आहे आणि आरटीओचे आमचे अधिकारी तेवढेच, कर्मचारी तेवढेच, परंतु वाहनांच्या संख्या ह्या 20 ते 25 पटीनं वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवर आता नियंत्रण राहिलेलं नाही. आम्ही आता आमचं संख्याबळ वाढवतोय, परंतु त्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं आणि जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती वाढत चालली होती. त्यामध्ये कुठेतरी नियंत्रण आणण्यासाठी आणि काहीतरी योग्य प्रकारे आता हे आमचे रिक्षा चालक, टॅक्सी चालक सुद्धा किंवा ओला, उबेर, रॅपिडो सारखे जे वाहन चालक आहे त्यांना मराठी कुठेतरी यायला पाहिजे आणि ही भांडणं जी आहे, जे तंटे जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये जातात सातत्यानं, ते कुठेतरी थांबले पाहिजे. म्हणून परिवहन मंत्री म्हणून मी कणखर भूमिका घेतली. मोटर व्हेकल ऍक्ट वरती त्यांनी वोट केलेला आहे सरकारबद्दल. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही केंद्राच्या कायद्याला मी केंद्राचा कायदा आणि मोटर व्हेकल ऍक्ट नुसारच कारवाई करतोय. त्यांना कदाचित कल्पना नसेल, कारण त्यांची जी सनद होती ती हायकोर्टानं रद्द केली होती, त्यामुळे ते वकील किती मोठे याची मला कल्पना नाही. त्यांचं दुःख एकच आहे, त्यांच्या हातून बँक गेलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सदस्यांनं बँकेला पाठिंबा दिलेला असल्याकारणानं आमची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणून त्यांच्या पोटामध्ये थोडंसं दुखत आहे, पण ते उरलं सुरलं दुखणं आम्ही दूर करू. नाही, अजूनपर्यंत मी त्या विषयावर मला माहिती नाही आणि तो निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा. वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली होती, एकूणच हरीश लवादकडे बघा काय आहे, आता हे मराठी सक्तीमुळे अनेक बातम्या येणार आहे, परंतु प्रताप सरनाईक सक्षम आहे आणि प्रताप सरनाईकांनी हे कार्यभार किंवा ह्या काही भूमिका स्वीकारल्यानंतर आम्हाला कल्पना होती या कशा बातम्या आताच कशा काय येतात. अरे एखाद्या एवढ्या मोठ्या मुंबई मिरर सारख्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर बातमी येते, त्याला काहीतरी अर्थ तर पाहिजे ना, काहीतरी छापायचं म्हणून छापायचं आणि त्यामध्ये त्याचा खुलासा मंत्र्यांकडून मागायचा. मला वाटतं का आजच ही बातमी आली, का मराठी सक्ती केल्यानंतर त्या बातम्या प्रसारित व्हायला लागल्या. हो ठीक आहे, आम्ही ह्या सगळ्या ज्या काही बातम्या आहेत किंवा सगळ्या ज्या काही लोकांनी भूमिका घेतलेल्या आहेत, काही लोकांनी, मोजक्या मुठभर लोकांनी, आम्ही संप करू, आंदोलन करू, बहिष्कार घालू वगैरे. प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मी माझ्या नेत्यांवर विश्वास ठेवून आणि नेत्यांना सगळी गोष्ट जी आहे वस्तुस्थिती सांगूनच मी कुठलीही भूमिका घेत असतो. समर्थनार्थ मैदानात उतरायला तयारी दाखवते. आनंद आहे. मला असं वाटतं पक्ष म्हणून नव्हे तर मराठी माणूस म्हणून त्यांनी उतरायला हरकत नाही. आनंद त्या गोष्टीचा वाटतोय. बरेच जण ऑनलाईन रिक्षा शिकतात, टॅक्सी शिकतायत, काही मनसे असू द्या, उबाटा असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा काही हिंदी भाषिक नेत्यांनी सुद्धा मराठीचे क्लासेस सुरू केलेले आहेत. आनंद या गोष्टीचा आहे. ह्या कामी जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करूच, कारण उद्या साहित्यिकांची बैठक आहे. साहित्यिक सुद्धा काही मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना काही सूचना करू. लायसन बॅच देऊन 5-5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, कमी काळ कुठे. आणि माझं असं म्हणणं, आजही मी वेळ द्यायला तयार आहे, पण तुम्ही चर्चेला यायला हवं, तुम्ही मागणी करायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट मीडियाच्या समोर बाईट देता किंवा काही कुठल्याही प्रकारे परिवहन मंत्री म्हणून मला निवेदन न देता जर तुम्ही भूमिका घेत असाल तर ती योग्य आहे. सर, काही ठिकाणी रिक्षा चालकांची आडमुठेपणाची भूमिका देखील पाहायला मिळते. ते म्हणतात की उत्तर भारतीय नसले तर मुंबई चालणार नाही, अशा पद्धतीचे देखील अनेक प्रतिक्रिया माध्यमांमध्ये रिक्षा चालक देताना. बघा काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं काही लोक भांडवल करत असतात, परंतु मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाला मराठी येणं अनिवार्य आहे. धन्यवाद. मराठी